नमस्कार. ग्रंथ सूक्त 19 एप्रिल 2026 म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवसापासून दररोज सकाळी 6:30 वाजता असं सूत्र धरून आपण दररोज एक व्हिडिओ सादर करतोय आणि त्यातनं ग्रंथसूक्त ही मालिका तुमच्या सगळ्यांच्या अभिप्रायामुळे, प्रतिसादामुळे, प्रतिक्रियामुळे दिवसेंदिवस पुढे जाते. सांगताना मला आनंद होतो की आज म्हणजे 3 जुलै 2026 रोजी सादर होत असलेला हा व्हिडिओ म्हणजे ग्रंथसूक्त मालिकेतला 76वा व्हिडिओ. सलग 76 दिवस सुरू असलेली आपली ही मालिका तुमच्या पाठिंब्यानं जास्तीत जास्त दिवस, निदान 1 वर्षभर तरी दररोज एक व्हिडिओ, अशी ही मालिका सुरू ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. अशी ही मालिका ग्रंथसूक्त, सत्र 9 आणि सूत्र ॲन फ्रँक. ग्रंथसूक्त सत्र 9, सूत्र ॲन फ्रँक. 3 जुलै पासून हे सत्र सुरू करण्याचं खरं कारण असं की ॲन फ्रँकच्या आयुष्यामध्ये 1 जुलै ते 8 जुलै, अगदी नेमकेपणानं सांगायचं तर 3 जुलै ते 9 जुलै या तारखांना खूप महत्व आहे. वेगवेगळ्या घटना तिच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वर्षी ज्या घडल्या, मुळात त्या व्यक्तीचं आयुष्य 16 वर्षाचं. 16वं वर्ष ही पूर्ण व्हायच्या आधी या मुलीचं निधन झालं. पण तरी सुद्धा अगदी अलीकडच्या काळामध्ये गेल्या शतकातली सगळ्यात प्रभावशाली स्त्री असा एक सर्व्हे किंवा पाहणी आपल्या एका जगन्मान्य नियतकालिकानं केली होती आणि त्यावेळेला पहिल्या क्रमांकावर या शतकातली सर्वात प्रभावशाली व्यक्ती किंवा महिला म्हणून जिची निवड जगभरातल्या सर्व वाचकांनी, प्रेक्षकांनी, निरीक्षकांनी केली, अशी व्यक्ती म्हणजे ॲन फ्रँक. आणि म्हणून ग्रंथसूक्तच्या या 9व्या सत्राचं, जे 3 जुलै रोजी सुरू होतंय, त्याचं सूत्र ॲन फ्रँक. ॲन फ्रँक म्हटलं की द डायरी ऑफ अ यंग गर्ल हे तिचं पुस्तक वाचलं नाही असा एकही वाचक किंवा व्यक्ती आज मी तिला या जगाच्या पाठीवरती नसेल. विशेषतः ज्याचा 10वं वर्ष उलटून गेलंय आणि ज्याला वाचनाची सवय आहे, त्यानं या ना त्या स्वरूपात, या ना त्या निमित्तानं हे पुस्तक नक्की ऐकलंय, वाचणारे ते असंख्य असतील. असं म्हटलं जातं की आज मी तिला जगातल्या यच्चयावत लेखी भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवाद झालाय. एकाच भाषेत एकापेक्षा जास्त अनुवाद होण्याचं भाग्य फार दुर्मिळ पुस्तकांना मिळतं, फार कमी पुस्तकांना मिळतं. आणि असं भाग्य लाभलेलं अग्रगण्य पुस्तक म्हणजे ॲन फ्रँकचं द डायरी ऑफ अ यंग गर्ल. अगदी आपल्या अभिजात मराठीत, त्याचे महाराष्ट्राच्या विधानसभेत दिंडवडे निघाले असले तरी सुद्धा आपल्या अभिजात मराठीत सुद्धा द डायरी ऑफ अ यंग गर्ल याचे एकापेक्षा जास्त अनुवाद झाले आहेत. त्यातही मीना शेटे संभूस आणि डॉक्टर सुचिता नांदापूरकर फडके यांनी या पुस्तकाचा मराठीत केलेला अनुवाद इतर सर्व अनुवादांच्या तुलनेत सरस आहेत, हे सुरुवातीलाच सांगतो. त्यातही एका पुस्तकाची निवड करायची झाली तर डॉक्टर सुचिता नांदापूरकर फडके यांनी मराठीत अनुवाद केलेलं पुस्तक जास्त सरस आहे, हे मी निसंदिग्धपणानं सांगेन. या पार्श्वभूमीवरती आपल्या व्हिडिओचा आजचा विषय द डायरी ऑफ अ यंग गर्ल. 1947 साली पहिल्यांदा प्रसिद्ध झालेलं हे पुस्तक ॲन फ्रँक. ॲन फ्रँक हे पुस्तक किंवा हे व्यक्तिमत्व एक अत्यंत विलोभनीय आहे आणि या पुस्तकाविषयी किंवा या व्यक्तिमत्वाविषयी माझ्या मनातल्या भावना या थोड्या वेगळ्या आहेत. कदाचित आपण ज्या वयामध्ये ते पुस्तक, तो लेखक पहिल्यांदा वाचतो त्यानुसार त्याचा प्रभाव पडतो का? आपण हे पुस्तक किंवा हे लेखक पहिल्यांदा वाचत असताना आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती असते, त्या परिस्थितीमुळे तो लेखक किंवा ती व्यक्ती किंवा ते पुस्तक आपल्याला जास्त आवडतं किंवा आवडत नाही, असं होतं का? निदान माझ्या बाबतीत तरी ॲन फ्रँकच्या द डायरी ऑफ अ यंग गर्ल या पुस्तकाविषयी असं झालं. 1975 ते 1977 हा काळही माझ्या आयुष्यातला वयवर्ष 15 ते वयवर्ष 17 असा, म्हणजे जवळपास ॲन फ्रँकच्या वयाचा. आणि त्याच वेळेला आपल्या देशामध्ये आणीबाणीचा काळ सुरू होता. घरच्या आणि डोंबिवलीतल्या वातावरणामुळे एका विशिष्ट राजकीय विचारसरणीच्या अशा विद्यार्थी संघटनेत मध्ये मी क्रियाशील असण्याचा तो काळ
आणि त्या काळामध्ये हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं गेलं. आज या घटनेला आज मितीला 50हून जास्त वर्ष उलटली गेली आहेत आणि या 50 वर्षामध्ये किमान 500 वेळा मी वाचलेलं पुस्तक म्हणजे ॲन फ्रँकचं डायरी ऑफ अ यंग गर्ल. या पुस्तकाचं वर्णन करताना अनेकदा असं म्हटलं जातं की रेअर अँड मोस्ट एक्सेप्शनल पर्सनल डॉक्युमेंट दॅट इमर्ज फ्रॉम द वर्ल्ड वॉर टू. पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध हे मुळातच 19व्या आणि 20व्या शतकातल्या महत्वाच्या घटना आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं याचं डॉक्युमेंटेशन केलं गेलं आणि त्यातही दुसऱ्या महायुद्ध आणि त्याच्यानंतरचा काळ याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती डॉक्युमेंटेशन केलं गेलं. त्याचं वैयक्तिक पातळीवरचं प्रत्यक्षदर्शी अनुभवावर आधारित असं वर्णन करणारं किंवा त्याला तोंड फोडणारं महत्वाचं पुस्तक म्हणजे ॲन फ्रँकचं डायरी ऑफ अ यंग गर्ल हे पुस्तक. हे पुस्तक काही वेळेला पुस्तक म्हणूनही प्रकाशित झालं, काही वेळेला क्लासिक डायमंड सिरीज अशाही पद्धतीनं प्रकाशित झालं. त्या दोन्ही पुस्तकांच्या प्रती माझ्याकडे असल्यामुळे जाणीवपूर्वक आता ते हातात घेऊन मी हे पुढचं व्हिडिओचं रेकॉर्डिंग करतोय. ही गोष्ट सांगण्याचं महत्वाचं कारण असं की हे पुस्तक जर तुम्ही विकत घ्यायला गेलात तर कदाचित प्रत्येक आवृत्तीची वेगवेगळी मुखपृष्ठ तुम्हाला पाहायला मिळतील. अस्सल व्यक्तिमत्वाची वेगवेगळी मुखपृष्ठ असलेलं पुस्तक एवढंच त्याचं काम नाही. आपण जसं म्हणतो की मूळ पुस्तकाच्या लेखकाला त्या पुस्तकातनं काय सांगायचं आहे हे तर महत्वाचं असतंच, पण त्याही पेक्षा वाचक कोणत्या भावावस्थेतनं ते पुस्तक वाचतं आणि वेगवेगळ्या टप्प्यावरती स्वतःच्या आयुष्यात त्या लेखनाचा आणि लिखाणाचा तो कसा अनुवाद करत जातो, स्वतःशी त्याचं इंटरप्रिटेशन कसं करत जातो हे अत्यंत महत्वाचं आणि या निकषावर अत्यंत सक्षमपणे उतरणारं पुस्तक म्हणजे ॲन फ्रँकचं डायरी ऑफ अ यंग गर्ल हे पुस्तक. ही डायरी म्हणावं तर खरोखरच ती डायरी आहे आणि त्याच्यामध्ये महत्वाचं वैशिष्ट्य असं की आपण सगळेच जसं वर्षाच्या सुरुवातीला आता दररोज डायरी लिहिणार असा निष्कर्ष काढतो, तसं वाढदिवसाची गिफ्ट म्हणून तिला हे पुस्तक किंवा ही डायरी तिच्या वडिलांनी दिली. त्यावेळेच्या सुखवस्तू घराण्यामधली ही मुलगी, त्यातही शेंडेफळ, आणि त्यामुळे आपल्या पुढं काय वाढून ठेवलंय याची तिला पुरेशी कल्पना नव्हती. इथंच हे साम्य संपतं अशातला भाग नाही, परंतु आपण जसं पहिले काही दिवस नित्य नियमानं डायरी लिहित जातो आणि नंतर आपला उत्साह संपत जातो, तसंच या डायरीचं वर्णन आहे. याच्यावरती तारीखवार पान असलेली ती डायरी नाहीये, पण 14 जून 1942 ते 1 ऑगस्ट 1944, मी तारखा पुन्हा सांगतो, 14 ऑगस्ट 1942 ते 1 ऑगस्ट 1944 या काळात या डायरीमध्ये नोंदी केली आहेत. त्या दररोज केली आहेत अशा नाही, त्याच्यावरती कुठच्याही प्रकारची शब्दमर्यादा नाही. काही वेळेला मोजक्या 1-2 ओळींमध्ये आहे, काही वेळेला त्याचं सविस्तर वर्णन आहे, काही वेळेला त्याचं शब्दांकन आहे, काही ठिकाणी काही आकृत्याही आहेत. आणि या काळामध्ये तिला गेस्टापोनी पकडून नेईपर्यंतच्या नोंदी या करण्यात आलेल्या आहेत आणि गेस्टापोनी पकडून नेल्यानंतर ज्या वेळेला तिच्या घरामध्ये ही डायरी सापडली त्यावेळेला ते कागदपत्र गेस्टापोना महत्वाचे वाटले नाहीत आणि त्यांनी टाकून दिली. हे त्यामुळे नंतरच्या काळामध्ये कशा वेगळ्या पद्धतीनं ती आपल्यापर्यंत पोचली याचा विचार ॲन फ्रँक हे सूत्र धरून करत असलेल्या या मालिकेमध्ये किंवा या सत्रामध्ये आपण वेगळ्या पुस्तकांच्या संदर्भात करू. आज या व्हिडिओमध्ये ॲन फ्रँकच्या द डायरी ऑफ अ यंग गर्ल या पुस्तकाचा विचार करू. ॲन ओटो फ्रँक असं तिचं मूळ नाव. जून 1929चा तिचा जन्म. अगदी तारीखवार सांगायचं झालं तर 12 जून 1929चा तिचा जन्म. तिच्या वडिलांचं नाव ओटो फ्रँक, ते त्यांच्या काळातले एका काळचे यशस्वी उद्योजक असे होते. ॲन तिची मोठी बहीण जी 3 वर्षांनी मोठी होती तिचं नाव मर्गॉट, आणि एका फ्रँकफर्टमध्ये प्रशस्त फ्लॅटमध्ये लहानपण किंवा काही काळ वास्तव्य केलेलं असं हे कुटुंब. नाझींच्या वाढत्या प्राबल्यानं 1933 मध्ये ओटो फ्रँक जर्मनी बाहेर गेले आणि याच काळामध्ये हिटलर जर्मनीचा सर्वसत्ताधीश झाला.
फ्रँक त्याच्यानंतर हॉलंडमध्ये फ्रँक कुटुंबीय हे स्थायिक झाले. पत्नी आणि 2 मुलींसकट वेगवेगळ्या मार्गाने ते तिथं पोहोचले. 1 वर्षानंतर फ्रँक कुटुंबीय एम्स्टरडॅम मध्ये स्थायिक झाले आणि नंतर ते सिक्रेट अनेक्स मध्ये एम्स्टरडॅमच्याच एका दुसऱ्या भागामध्ये राहायला गेले. या सगळ्या काळातल्या नोंदी ॲन फ्रँकच्या द डायरी ऑफ अ यंग गर्ल या पुस्तकामध्ये मिळतात. 1940 मध्ये हॉलंड हा हिटलरच्या ताब्यात गेला आणि त्यानंतर हॉलंडमध्ये स्थायिक झालेल्या ज्यूंवरती सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची स्थलांतर आणि स्थित्यंतर अनुभवास आली. फ्रँक कुटुंबीयही त्याला अपवाद नव्हते. याचं मोजकं प्रतिबिंब म्हणजे ॲन फ्रँकची द डायरी ऑफ अ यंग गर्ल हे पुस्तक. आपण ग्रंथसुक्तच्या या मालिकेमध्ये इस्रायल हे सूत्र धरून काही पुस्तकांचा, काही पुज्ञांचा विचार केला. त्यातल्या एका व्हिडिओमध्ये आपण द एस्केप आर्टिस्ट या पुस्तकाचा विचार केला होता. एस्केप आर्टिस्टचा नायक असलेल्या व्हर्बला जसा ह्याचा प्रत्यक्षदर्शी अनुभव होता तसाच प्रत्यक्षदर्शी अनुभव ॲनलाही मिळाला. यातला फरक इतकाच आहे, स्वतःची कथा, पटकथा, संवाद स्वतःच्या हातानं लिहिण्याचं भाग्य व्हर्बच्या नशिबी होतं आणि म्हणून तो एस्केप आर्टिस्ट ठरला. पण हे नशीब मात्र ॲन फ्रँकच्या नशिबी नव्हतं, त्यामुळे तिचं लिखाण हे डायरी ठरलं. म्हणजे डायरी ही गतस्मृती असते, ती विजयगाथा होत नाही. अशाही अर्थानं द डायरी ऑफ अ यंग गर्ल हे नाव मनापासून भावतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. या दृष्टिकोनातनं विचार करत असताना या पुस्तकामधली काही वाक्य किंवा या डायरी मधल्या काही नोंदी या आवर्जून लक्षात घेण्याजोगा आहे. जिचा मृत्यू वयाचं 16वं वर्ष पूर्ण व्हायच्या आत झालाय अशी मुलगी ती लिहितेय. मी म्हटलं तसं या पुस्तकातली पहिली नोंद ही 14 जून 1942 ची आहे. म्हणजे तिच्या आयुष्याचा 13वा वाढदिवस झाल्याच्या दिवशी याची पहिली नोंद आहे. ते वय काय असेल आणि नंतर काही काळामध्येच ती मुलगी एका सिक्रेट अनेक्स मध्ये तिला राहायला लागावं लागलं. म्हणजे प्रशस्त फ्लॅटमध्ये राहणारी ही 13 वर्षाची एक सुखवस्तू घराण्यातली मुलगी एका गोडाऊन मध्ये राहते. सिक्रेट अनेक्सच्या एका टप्प्यानंतर तर अक्षरशः पुस्तकांच्या कपाटांच्या मधल्या भागांमध्ये राहण्याची तिच्यावर वेळ येते. असं असताना ही संवेदनशील मुलगी ज्या काही नोंदी करते त्या खरं सांगतो आजही आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणतंय. अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये आणीबाणीची 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून काही साहित्य निर्मिती आणि संमेलनं झाली. पण त्याही काळामध्ये दुर्दैवानं अशा पुस्तकांची चर्चा करण्याचं सौजन्य आपल्याकडं दाखवलं गेलं नाही. पण या उद्देशानं मात्र मी ॲन फ्रँक हे सत्र करत नाहीये. या पुस्तकातलं द डायरी ऑफ अ यंग गर्ल या पुस्तकातल्या काही मोजक्या विधानांचा विचार करतो. याचं कारण असं की मला पूर्ण खात्री आहे की तुमच्यासारख्या चोखंदळ वाचकांनी आजपर्यंत हे निदान एकदा तरी पुस्तक वाचलं असेल. आणि हा व्हिडिओ ऐकल्यानंतर जर हे पुस्तक पुन्हा एकदा नव्यानं वाचावं असं तुम्हाला वाटलं तर हा व्हिडिओ करण्याचा उद्देश सफल झाला असं मी नक्की मानेन. ॲन फ्रँकच्या डायरी ऑफ अ यंग गर्ल या पुस्तकाचा जेव्हा जेव्हा मी विचार करतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा मला आवडणारं आणि आठवणारं वाक्य म्हणजे पेपर इज मोर पेशंट दॅन अ पर्सन. पेपर इज अ मोर पेशंट दॅन अ पर्सन. एखाद्या व्यक्तीपेक्षा किंवा व्यक्तिमत्वापेक्षा कागद हा जास्त सहनशील असतो. एक संवेदनशील व्यक्ती हे वाक्य लिहिते, त्याचे वेगळे कंगोरे आज जाणवत राहतात. आणि त्याच्या सुरुवातीच्या काळातच ती मुलगी मोकळेपणाने लिहिते, मला डायरी लिहायची सवय नाही आणि माहितीही नाही, तरीही मी लिहिणार आहे, कारण काहीतरी वेगळं मला लिहायचं आहे. त्याला एक पार्श्वभूमी आहे. यांपेक्षा तिची बहीण 3 वर्षांनी मोठी होती आणि ती अत्यंत बुद्धिमान होती. तिच्या तुलनेमध्ये आपण बुद्धिमान नाही, त्यामुळे कोणी आपल्याला गंभीरतेनं घेत नाही. पण माझे माझे विचार आहेत ते मी या डायरीत लिहीन अशी तिची भूमिका आहे. आणि म्हणून ती म्हणते की मी अत्यंत मोकळेपणाने माझी डायरी लिहिणार आहे. कारण तसंही माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलीची डायरी वाचण्यात कुणाला स्वारस्य असेल. डायरीच्या सुरुवातीच्या काळातली ही नोंद आहे. कदाचित हे वाक्य लिहिताना तिला माहिती नसेल की या डायरीच्या नशिबी
एकटा दुकटा नव्हे, तर आज मी तिला 40 कोटीहून ज्यांची जास्त विक्री झाली आहे अशा प्रतींचं भाग्य, 40 कोटी प्रतीहून जास्त विक्री झालेलं पुस्तक म्हणजे ॲन फ्रँकचं द डायरी ऑफ अ यंग गर्ल हे पुस्तक आहे. मला खरा मित्र नाही म्हणून मी डायरी लिहितेय असंही ती मुलगी लिहिते, आणि ती डायरी हीच माझी मित्र आहे आणि म्हणून मी प्रेमानं तिला किटी म्हणेन असाही उल्लेख ही संवेदनशील मुलगी करते. शाळेमध्ये मी बडबडी मुलगी आहे आणि म्हणून मला वारंवार वर्गामध्ये शिक्षा होते. त्या वेगवेगळ्या पद्धतीनं करतात आणि मग त्याचं समर्थन करताना ती म्हणते, अहो बडबड करणं हा स्त्रियांचा स्थायी भाव नाही का? अशाही अनेक गमतीच्या नोंदी या पुस्तकामध्ये जरूर आहेत. आणि त्याचं एका टप्प्यावरती त्या सिक्रेट अनेक्स मध्ये असताना ती असं म्हणते की आता या डायरी म्हणजे माझ्या स्मृती आहेत. कारण मी म्हटलं तसं डायरीच्या सुरुवातीच्या भागात ती ज्या वेळेला त्या गुप्त जागी राहायला गेल्या नाही त्याच्या आधीच्या काळात आहेत, आणि मग त्या डायरीची आधीची पानं चाळत चाळत ती पुढच्या डायरी मधल्या नोंदी करते. आणि त्यातल्या एका ठिकाणी ती असं म्हणते की माझ्या पोशाखांपेक्षा माझ्या आठवणी मला जास्त प्रिय आहेत आणि ही डायरी मला त्या आठवणींची आठवण करून देते. आणि म्हणून ती म्हणते मेमरीज मीन मोर टू मी दॅन ड्रेसेस. आणि त्यातलं मला आवडणारं सगळ्यात जास्त वाक्य उद्धृत करतो आणि या लांबलेल्या व्हिडिओचा समारोप करतो. एके ठिकाणी ती मुलगी असं म्हणते, खरं सांगू का, मला संध्याकाळच्या आणि रात्रीच्या शांततेची जास्त भीती वाटते आणि दिवसा मला माझा आवाज बाहेर जाणार नाही ना याची भीती वाटते. एका संवेदनशील मनाची स्पंदनं टिपणार 40 कोटी प्रतीहून जास्त भाग्य नशिबी आलेलं, पण हे पाहिला एक दिवसही हयात नसलेलं व्यक्तिमत्व म्हणजे ॲन फ्रँक. आणि असं तिचं पुस्तक म्हणजे द डायरी ऑफ अ यंग गर्ल. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.